क्षेत्र आगडगाव कालभैरवनाथ जावई धोंडा व आमरस अन्नदात्यांचं आहे ना इथं चालू आहे पूजा आता। हे देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, सासूबाई आलेल्या आहेत भरपूर अशा दिवसातून आमच्याकडे। तर सासरे वारले तेव्हापासून त्यांना आणायचं होतं, पण कामानिमित्त त्यांना पण वेळ नाही मिळाला। तर मग आता लग्नाला गेलो होतो गावाकडं, तर सासूबाई मग आमच्याबरोबर आल्या। तर 7-8-10 दिवस राहणार आहे। तुम्हाला किती वर्ष झाली देवीला गेले? 10 वर्ष झाली। कोणतं दुकान भेटलं होतं शेवगावचं? बाहेर आहे ना भरपूर असं ऊन आहे, लई ऊन आहे बाहेर। गाडी तेच असल्यामुळे ना काहीच नाही वाटत। आज आहे ना आता रेणुका माता, खंडोबा आणि कालभैरवनाथ आहे ना रे। आजीला फिरून आणायचं ना इकडे बाहेर। ए पिल्लू, काय झालं तुझ्या मानीला? काय झालं? डोला रे बा हलायला लागली। गंध लावलाय रोज येते, रोज गंध लावायचा, दर्शन घ्यायचं देवाचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचं डेली। दिसला नाही मला, वाटलं नाही लावलं। बघू रे पिल्लू, पिल्लू बघा ना। तर आमची इथं कोणी पाहुणे आल्यावर श्यामला, मुलांना खूप असा आनंद होतो। आणि सासूबाई खूप दिवसातून आल्या होत्या आणि त्यांना कालभैरवनाथाचं पण दर्शन घ्यायचं होतं। तर म्हटलं चला, आणि आम्हाला पण आहे ना आता धोंड्याच्या महिन्यातली पंगत द्यायची आहे कालभैरवनाथाला। तर ही आमची आहे ना 3ऱ्या वर्षाची पंगत आहे पहा। आता पहिल्या वर्षी श्रावण महिन्यात दिली होती, दुसऱ्या महिन्यात एकदम डिसेंबर शेवटी दिली। तर ही 3ऱ्या वर्षीची जी 2026ची पंगत आहे ना, तर ती आता आहे ना अधिक महिन्यात होणार आहे। आणि अधिक महिना लागायचा आहे 17 मे 2026ला, आणि पहिल्याच दिवशी आपली ही अधिक महिन्यातली पंगत आहे। तर जेऊरचं बायजाबाईचं मंदिर ओलांडल्यानंतर आमची बहिरवाडी म्हणजे कुलदेवता आहे रेणुका माता। तर आता बहिरवाडीला आम्ही थांबलो इथं। तर इथं आता चाललोय पहा मंदिराकडं। तर भरपूर अशा व्हिडिओमध्ये तुम्ही हे हेमाडपंथी मंदिर पाहिलेलं आहे, खूप जुनं आणि आमच्या कुळाची माहूरची रेणुका माता इथं आहे। तर इथं पहा बारव आहे, आणि आता ही थोडंसं पाणी आहे या बारावामध्ये, कारण खूप असा उन्हाळा आहे, खूप असं दुष्काळ पडल्यासारखं झालेलं आहे या भागामध्ये। तर पावसाळ्यामध्ये खूपच पाऊस असतो आणि उन्हाळ्यामध्ये एकदम दुष्काळ पडल्यासारखं वाटतं। सगळं गवत पण इकडं पहा वाळून गेलेलं आहे। आणि या ज्या चाफ्याच्या झाडाला आहे ना पहा एकदम फक्त फुलं आहे, अजिबात एक पान सुद्धा आपल्याला दिसत नाही। तर मंदिराच्या समोर आहे ना 2 मोठे चाफ्याचे झाडं आहेत। तर हे ना 150-180 वर्षापूर्वीचे झाडं आहेत। तर तिथले ब्राह्मण काका आम्हाला सांगत असतात। तर अशा पद्धतीने आता आम्ही पहा आलेलो आहोत रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी। ते चाफ्याचं झाड पहा ना, फुलं किती आहेत त्याला। चल नारळ फोड दे, नारळ बाहेरच फोडायचं आहे। तर आता एवढ्यात गाडी घेतल्यापासून आमची ना रेणुका मातेला यायची दुसरी वेळ आहे। कशाच्या निमित्ताने सारखं येणं होतं आता मातेला। तर सगळीकडं पहा शेत्या नांगरून टाकलेल्या आहेत, आणि खूप भकास असं झालंय पहा इकडं। आणि डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळ्यामध्ये भरपूर असा पाऊस असतो, इथं कांदे लागवड होत असते। आणि कुठे कुठे आम्हाला हरणांचा कळप पण दिसतोय पहा, भेटला तर तुम्हाला नक्की दाखवेन। पावसाळ्यात आलं ना बाई, श्रावण महिन्यात इतकं भारी का राहतं इकडे, सगळीकडे पाणी असतं। नवरात्रात सगळी शेतीवर राहतो। मला कसं वाटतं बरं का, पण आता आपल्याला घाई आहे नाही तर तिथं जेवण केलं होतं। परत ते मामा असले ते ब्राह्मण काका, केले भारी गप्पा मारली। सगळं जुनं सांगत येते, विचारलं ते आजी ते बाबा म्हातारे झाले आता। भांडे घासत होते।
तर इथं पहा गाडीच्या समोरून खूप मोठा असा हरणांचा कळप चाललेला आहे. अन्नाच्या पाण्याच्या शोधात भटकतात. हरणाचे पिल्लही आहेत पहा पाठीमागं. 2 हरणंही पाठीमागून पळत आहेत. तर पहा इतके जवळून असं मी गाडीतूनच शूटिंग घेतली पहा, पण पळत होते एका मागं एक. तर पहा मुक्या जनावरांचं खूप असं उन्हाळा पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये मरणच असतं. तर उन्हाळ्यामध्ये ना हे गवताचे डोंगर आहेत ना, तर ते लोक पेटून देतात आणि हे पहा सगळं डोंगर असं काळं झालेलं आहे. आणि हे जे मुके प्राणी असतात त्यांना खायलाही काही राहत नाही, पाणीही लवकर मिळत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर ही इकडं सगळं डोंगर आहे ना पेटून दिलेले आहेत, एकदम काळे काळे झालेले आहेत पहा. तर अशा परिस्थितीत आहे ना खूप असं वाईट वाटतं. तर खूप उष्णता असल्यामुळे आहे ना गाडी आता डायरेक्ट आम्ही ना खाली घेऊन जाणार आहोत, मंदिराजवळ सावलीला लावणार आहोत. भरून नाही घेतलं का? तर आम्ही ना आज जेवणासाठी थांबणार नाही. आमटीचं मस्त वाजदार वाळलं पण जेवणासाठी नाही थांबणार. आम्हाला एक आहे ना लग्नाला पण जायचंय. तर इथं आहे ना आता 17/5/2026 अधिक मासानिमित्त आहे ना जावई धोंडा आमरस आहे, तो कार्यक्रम आहे जावयांसाठी. तर आज रविवार असल्यामुळं आजचे जे अन्नदाता आहेत तर त्यांची आता इथं पूजा चालू आहे. त्यांच्या हाताने कालभैरवनाथाची आरती आता होणार आहे. आपण घेणार आहात आणि आपण अशा अन्नदानामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहात तिथे आज महाराष्ट्रात नाही भारतामध्ये एकाच रविवारी किंवा दर रविवारी या ठिकाणी चालत असताना जो लंगर आहे किंवा अन्नदान आहे ते अन्नदान मोठ्या प्रमाणात 5 ते 7 हजार भाविक या ठिकाणी दर रविवारी येतात आणि या बाजरीच्या भाकरीचा हत्तीचा महाप्रसाद घेतात आणि या अन्नदानामध्ये आपण सहभागी झालेला. आता अन्नदान कोण करतो तर अन्नदान हा ज्याचा वाढदिवस आहे तो करतो, त्यांच्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ आहे तो करतो. आमची पण आता धोंड्याच्या महिन्यात नाही ना पावती पडायची अन्नदानाची. विशेष म्हणजे आज या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळ 7 तो फक्त आगळगावचाच असेल असं नाहीये, शेजारच्या गावचे असतील किंवा कालभैरवनाथ भक्त असेल आणि त्या भक्तांचे जावई असेल त्यांनाही या ठिकाणी प्रवेश आहे. फक्त एवढीच अट आहे की ज्या सासऱ्यांनी त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांनी 3,500 रुपये भरायचे. माननीय शंकर निवृत्ती कराळे हे नुकतेच आता डबल ड्युटीतून निवृत्त होत आहे. पहिले त्यांनी देश सेवा केलेली आहे सुभेदार या पदावर. धन्यवाद. अन्नदाते जागेवर उभे राहा, अन्नदाते फक्त अन्नदाते जागेवर उभे राहा. तर अन्नदानाला तिकडे आहे ना सुरुवात झालेली आहे. आता आरती बिरती झाली भैरवनाथाची. पण आम्हाला आता लग्नाला जायचं आहे त्यामुळं आम्ही आता इथं फक्त उसाचा रस घेणार आहोत. खूप उष्णता आहे, खूप भयंकर. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. तर जो अन्नदाता आहे तर त्यांना भगवंताचे खूप खूप आशीर्वाद लागत असतात. तर पहा हा आगळगावचा बाजार आहे पहा, इथं तुम्हाला भरपूर वेळा मी दाखवलेला आहे. तर आज आम्ही ना 17 मेची पंगत बुक केली कालभैरवनाथाची. तर त्या दिवशी ना अधिक मास सुरू व्हायचा आहे आणि अधिक मासात आहे ना सर्व जावयांना आमरस आणि धोंडा आहे. तर मग ती पंगत आम्ही बुक केलेली आहे आज. तर पंगत बुक करण्यासाठीच आम्ही आलो होतो. कालभैरवनाथाचं दर्शन झालं, आरती झाली आणि आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या खंडोबाला. आज आम्ही आमटी भाकरीचा नैवेद्य घेण्यासाठी थांबलो नाही, खूप गर्दी होती आणि एक लग्नाला पण जायचंय त्यामुळं निघालोय आता आम्ही इथून.
लय वारं सुटलंय आज, हवा सुटली. आता आम्ही मस्त अशी भेळ आणलेली आहे नाश्ता करायला. पिशवी घेतली का? आज आहे ना महिन्यातला पहिला रविवारी ना इथं पंक्ती असतात, पण आता पंक्ती ना सकाळपासून सुरू होते, आता संपलेले आहे. आम्हाला 4 वाजले यायला इथं. तर आता आम्हीच नाश्ता आणलेला आहे. तर बाईला पण जवळजवळ 10 वर्ष झाले होते त्या खंडोबाला देवीला आल्या नव्हत्या. तर त्यांनाही सर्व पाहून खूप आनंद होत होता आणि खूप असं मन लावून त्या सर्व पाहत होत्या, दर्शन घेत होत्या. आता कधी पुन्हा यायला भेटन असं म्हणत होत्या. ठीकच बुट्ट हात पुरत नाही तरी उडी मारित आहे. शिवमल्हारगडावर आलो, इथं दर्शन घेतलंय खंडोबाचं. बहिणी पण भरपूर दिवसाचं पाहिलं नव्हतं खंडोबाचं मंदिर. आता नवीन झालंय, जीर्णोद्धार झालेला आहे भरपूर असं सगळं. तर इकडं सगळं नगर दिसतंय आपल्याला, पहा. कळकळ करते. लय वारं सुटलंय आज, हवा सुटली. आता आम्ही मस्त अशी भेळ आणलेली आहे नाश्ता करायला. पिशवी घेतली का? तर आम्ही ना भेळ आणली होती येताना बरोबर. तर सर्वांनी ना भेळ खाल्ली, पहा मस्त अशी. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. खंडोबाचं छान असं दर्शन झालं पहा सगळ्यांचं. आणि बराच वेळ पोरं इथं खेळत होते. तर इथं खूप असे खेळण्या पण आहेत, घसरगुंडी आहे आणि खूप सुंदर हे वातावरण आहे. तर सर्व थोड्या वेळ इथं रमले पहा. जाता जाता चाललो आता आम्ही खिंडीच्या महादेवाला. आता पण हरलं होते, सकाळी पण कळत दिसलं. कायला दिसलीच नाही. रुपये दृश्यम सनरूप मध्ये उभा राहिले. कस काय रे, ऊन लागत का? मजा येते. तर आमचं जे कुटुंब आहे ना, खूप भटकंतीप्रिय कुटुंब आहे. आम्हाला सगळ्यांनाच फिरायला खूप आवडतं आणि रुबे दृश्यांना पण पहा तशी सवय लागली. त्यामुळं आम्ही ना फिरण्यासाठी गाडी घेतली. तर आता आम्ही आलेलो आहोत खिरणीच्या महादेवाला. आणि इथं सुद्धा पूर्ण डोंगरावर तुम्हाला वाळलेलं गवत दिसन आणि छान असा हरणांचा कळप इथंही आम्हाला भेटला. तर चला, इथं आहे उज्जैनसारखी, महाकालेश्वर सारखं शिवलिंग. तर इथं पण आता आपण दर्शन घेऊया मस्त असं महादेवाचं. नाही ना, पहिलंच इथे गणपती. पक्षी कशी बोलते बघ झाडावर. वारुळ इथे आहे, वारुळ पण आहे.
तर आम्ही इतक्या दिवस आहे ना ह्या झाडालाच खिरणीचं झाड म्हणत होतो, पण गुगलवर पाहिलं तर गुगलवर आहे ना खापरखुटीचं झाड असं गुगलनी सांगितलेलं आहे. तर इथं मस्त अशी महादेवाची आरती करूया आता. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय. दी त्याला एक झोका, त्याला दी एक झोका. तर आपल्या संपूर्ण फॅमिली बरोबर हे असे क्षण एन्जॉय केले पाहिजे आणि आपल्या घरातले जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांनाही थोडासा आनंद दिला पाहिजे. हे डोंगरावर इथं हर हर महादेव नाव आहे, हे का इकडं हर हर महादेव नाव आहे. आणि ओम नाव कुठे? हा कुठे ओम नाव? ह्या डोंगरावर इकडं. महाप्रसाद पण खाल्ला नाही आज, आमटी भाकरीचं आहे का नाही. आता आपल्या जावई बापूंना आहे ना धोंडा होणार आहे इथं कालभैरवनाथाच्या दरबारात. लेकीला जावई बापूला तर मैत्रिणींनो सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही दुकानात गेलेलो आहोत आणि बाईला साडी घ्यायची होती. तर मस्त अशी त्यांच्याच पसंतीची ना साडी घेतली. तर 17 तारखेला कालभैरवनाथाच्या दर्शनाला नक्की या आणि जावई धोंडा आमरस पंक्तीला नक्की या, कारण आम्हीही देणार आहोत तिथं आता जावई धोंडा आमरस पंगत. तर सर्व आपले सबस्क्रायबर जेवढे जावई आहेत तेवढ्यांनी सर्वांनी आगडगावला या पंक्तीसाठी नक्की या बरं का. सर्वांना निमंत्रण आहे. तर चला भेटूया कालभैरवनाथाच्या मंदिरात समोर.